हा, प्राध्यापक सुप्रभाती म्हणतात. तर आजचं रामप्रहरचं चिंतन आहे. सत्य सर्वत्र एकच असते. सत्य सर्वत्र एकच असते. आणि पहाटे पहाटे येऊन प्राध्यापक त्याला भेटतात आणि म्हणतात, परमहंस स्वामी स्वरूपानंदांच्या स्वरूपासंबंधी काही मधुर रचना आपण आम्हाला ऐकवाल का? आणि अर्थातच तुमच्याही स्वरचित स्वरूप संबंधी रचना ऐकवल्यात तर बरे होईल. त्यायोगे तुम्ही व स्वामी स्वरूपानंद यामध्ये असलेला एक अलौकिक विलक्षण दिव्य नाते संबंध स्पष्ट होऊ शकेल. त्याचे कारण तुम्ही तर म्हणता की पारंपरिक गुरु शिष्य नाते संबंध तुम्ही व कोणातच नाहीत. तरी सुद्धा हे ऐक्य कसे याबाबत आम्हाला प्रश्न पडला आहे. हो, सत्य, देव, स्वरूप, आत्मतत्व एकच असल्याने त्याचे ज्ञान कमी जास्त प्रमाणात सर्वत्र सारखेच असणार. त्यासाठी गुरु शिष्यत्व नाते अपरिहार्य नसते. अपरिहार्य असतो केवळ तळमळीने घेतलेला सत्यशोध. त्या कारणानेच त्यांच्या आणि आमच्या रचनांमध्ये नव्हे, तुकाराम, कबीर आणि आमच्या रचनांमध्ये झाल्यानंतर शंकराचार्य यांनी जे विवेक चूडामणीमध्ये तत्वज्ञान सांगितलंय ते आणि मेघवृष्टीतलं व आत्मोपनिषद मधलं तत्वज्ञान सगळीकडेच सारखेपणा असतो. कारण सत्य इथून तिथून एकच असते. तर आजचं चिंतनाचं शीर्षक आहे, सत्य इथून तिथून एकच असते. आता साधू म्हणतो ऐका तर, आणि तो एक एक स्वरूपानंदांचे प्रश्नमंजुषेतील एक एक पद्यमय पत्र वाचतो आणि त्याला अनुलक्षून मेघवृष्टीमधील तो रचना वाचतो. तर आता प्रथम पत्र क्रमांक 33 स्वरूप पत्र मंजुषा पान 83-84 वरच ते पाहूया. जय माताजी. शुद्ध स्वरूपाचे करावे स्मरण, एकते निधान आनंदाचे. नानारूपी खेळे एकले स्वरूप, असोनी अरूप ठाईचेची. शिवशक्ती रूप धरोनी एकले, तेची प्रकटले विश्वरूपे. विश्वाचा पसारा मांडोनी सकळ, खेळे कैसा खेळ एकलेची. एकलेची परी धरी नाना रूपे, पाहो जाता लपे दृष्टी आड. परी अंतर्मुख करोन्या वृत्ती, दृष्टी उपराटी वळवोनी. स्वरूपाचा शोध घेता अंतरात, देव प्रकटत एकाएकी. मग जळी स्थळी एकल अनंत, दिसे ओतप्रोत भक्ता लागी. आवडे त्या रूपी देऊनी दर्शन, करी तसे पूर्ण मनोरथ. अंतरी जेतुली असे भाव भक्ती, तेतुलीच प्राप्ती तया लागी. स्वामी म्हणे येथे नाही अनुमान, प्रत्यक्ष प्रमाण पहावे गा. शुद्ध स्वरूपाचे करावे स्मरण. म्हणजे आपण मी म्हणजे कोण हे पाहता पाहता मी म्हणजे दाखवण्यायोगे जाणण्यायोगे काही नाही अशी जेव्हा स्थिती येते, तेव्हा सर्व मी म्हणून जे जे आहे ते टाकल्यानंतर जे निवांतपण उरतं आणि जिथे अथांग परमशांती असते हेच ते शुद्ध स्वरूप. त्याचे स्मरण करावे, एक ते निधान आनंदाचे. आणि निवांत परमशांती हेच ते स्वरूप आणि तेच ते आनंदाचे निधान म्हणजे आनंदाचा ठेवा सापडतो. नानारूपी खेळे एकले स्वरूप, असोनी अरूप ठाईचे ते. मूळ स्वरूपाला रूप नाही, मूळ स्वरूप निर्गुण निराकार आहे. तरी सुद्धा स्वतः रूप असून नाना रूपाने एकच स्वरूप खेळते, हा विशेष स्वरूपाचा आहे. शिवशक्ती रूप धरोनी एकले, तेची प्रकटले विश्वरूपे. शिव म्हणजे पुरुष आणि शक्ती म्हणजे अर्थातच नारी किंवा शिवशक्ती. म्हणजे या रूपाने पुरुष आणि नारी या रूपाने एकत्र येऊन त्याच्यातून जे विश्व उमटलं त्याच्या पाठी हे निर्गुण निराकार स्वरूप म्हणजे निर्गुण निराकार ब्रह्मच आहे. विश्वाचा पसारा मांडोनी सकळ, खेळे कैसा खेळ एकलेची. एकलेची परी धरी नाना रूपे, पाहो जाता लपे दृष्टी आड. विश्वाचा सर्व हा पसारा त्यानेच मांडला आहे. आणि हा खेळ दिसायला जरी वेगवेगळ्या सृष्टीचा आणि निसर्गाचा असला तरी हा विश्वाचा खेळ आणि निसर्गाचा पसारा ही संपूर्ण लीला. त्याच्या पाठी जो खेळ खेळतो ते दुसरे दिसते काही नसून स्वरूप किंवा ते अर्थातच भूमा ब्रह्मच आहे. एकलेची परी धरी नाना रूपे, पाहो जाता लते दृष्ट्याड.
एकच आहे, ती नाना रूप धरतात. आणि त्याला म्हणून शोधायला गेलं तर प्रत्यक्षात स्वरूपाला रूप नाही, कारण स्वरूप हे अरूपच आहे, वर म्हटलेलं आहे तसंच. परी अंतर्मुख करोन्या वृत्ती दृष्टी उपराटी वळवणी. परंतु आपल्या ज्या बाह्य जाणाऱ्या वृत्ती आहेत त्या आपण अंतर्मुख केल्या, म्हणजे पंचज्ञानेंद्रियांची द्वारे बंद करून आपण पूर्ण शांत अंतरंगात झालो तर स्वाभाविकच बहिर्मुखी वृत्ती अंतर्मुख होते. यालाच उपराटी म्हणजे बाहेर जाणारी वृत्ती किंवा बाहेर जाणार मनरूपी आपलं वृत्तीमय असणं जेव्हा आपण बंद करतो तेव्हा ते मनरूपी वृत्तीमयता आत निवृत्तीमय होते. आणि यालाच म्हणायचं उपराटी म्हणजे दृष्टी उलटी फिरवणे, बाहेर जाणारी दृष्टी आत वळवणे. स्वरूपाचा शोध घेता अंतरात देव प्रकटते काय, की जेव्हा आपण स्वरूपाचा शोध घ्यायला जातो तेव्हा त्या स्वरूपात दुसरं तिसरं काहीच जाणवत नाही, तर चैतन्य रूपाने आपणाला अनेक देव जे आपल्या धर्मामध्ये किंवा आपल्या ऐकण्यामध्ये, आपल्या पुराणांमध्ये, आपल्या एकंदरीतच संस्कृतीमध्ये जे देव असतील ते देव आपणाला दिसतात. याचं कारण एकच आहे, विश्वमुळाशी जे चैतन्य आहे ते स्वतः रूप आणि निरूप आहे, तेच स्वरूप आहे, तेच ब्रह्म आहे. परंतु आपल्या मनात जशी आपल्या इष्टाची, देवाची, साधू संतांची धारणा असेल तसेच ते इष्ट त्या चैतन्य आकारे कुणाला गोंदवलेकर महाराज, कुणाला विष्णू, कुणाला रामकृष्ण परमहंस, कुणाला जय कृष्णमूर्ती, कुणाला गौतम बुद्ध, कुणाला येशू, कुणाला मोहम्मद वेगवेगळ्या रूपात दिसतं. कारण मूळ चैतन्य जे आहे ते निर्गुण निराकार आहे, तेच तर स्वरूप आहे आणि तेच तर खरं निर्गुण निराकार ब्रह्म आहे. आणि तेच अनेकानेक दृश्याद्वारे, चैतन्य दृश्याद्वारे आपल्याला माहीत असलेल्या, आपल्या मेंदूमध्ये स्थित असलेल्या वेगवेगळ्या इष्ट देवता साधू संतांद्वारे आपल्याला दिसत असते. म्हणून परी अंतर्मुख करून या वृत्ती दृष्टी उपराटी वळवणे अशी जर आपण करू शकलो, आपली दृष्टी अंतर्मुख केली तर स्वरूपाचा शोध घेता अंतरात, तर स्वरूप म्हणजे नेमकं काय शोधता दिव्य अनुभूती देव आणि वेगवेगळे संत म्हणता आपणाला दर्शन देतात. मग जळी स्थळी एकला अनंत दिसे ओतप्रोत भक्ता लागी. मग जळी स्थळी काष्टी तैसा तो पाषाणी निरंतर भेटे मदचक्रपाणी, अशी अवस्था साधकाची होते. आवडे त्या रूपी देऊनी दर्शन करी तसे पूर्ण मनोरथ. आणि ज्याला जो आवडत असतो त्या पद्धतीने ते ब्रह्म, ते स्वरूप, ते निर्गुण निराकार तत्व त्याला दर्शन देते. म्हणून काही जण म्हणतात मला गोंदवलेकरांचं दर्शन होतं, काही जण म्हणतात मला जय कृष्णमूर्तींचं, काही म्हणतात शंकराचं, काही म्हणतात विष्णूचं. परंतु ही सर्व वरकरणी देवरूपे आणि संत रूपे वेगवेगळी दिसली तरी रोकडा जो आहे तो या सर्वांच्या आत असलेला निर्गुण निराकार ब्रह्मरूप संसार, म्हणजे निर्गुण निराकार ब्रह्म म्हणजेच स्वरूप, हेही निर्गुण निराकार आहे. म्हणून स्वरूप असो, सत्य असो, ब्रह्म असो, आत्मा असो, परमात्मा असो, ते केवळ आणि केवळ निर्गुण निराकार चैतन्य निधान आहे. आणि त्या चैतन्य निधानाचा खेळ म्हणजे चिद्विलास, चैतन्याचा विलास म्हणजेच आपापल्या पद्धतीने आपणाला दिसणारे इष्टदेव, संत, साधू संत वगैरे वगैरे. परंतु मूलतः जे आहे ते शुद्ध चैतन्य जे निर्गुण निराकार आहे आणि त्याच्यातूनच त्यालाच ब्रह्म म्हणतात, त्यालाच स्वरूप म्हणतात. म्हणून स्वरूप म्हणजेच ब्रह्म आणि ब्रह्मच म्हणजे निर्गुण निराकार परमतत्व. तेच वेगवेगळ्या पद्धतीने, रोखड्या पद्धतीने ज्याला जसं हवं तसा देह आकार धारण करून, तसा चैतन्याचा आकार धारण करून ज्याला त्याला दिसत असते. म्हणून आवडे त्या रूपी देऊनी दर्शन करी तसे पूर्ण मनोरथ. अंतरी जेतुली असे भावभक्ती तेतुलीच प्राप्ती त्या लागी. आतमध्ये आपली भावभक्ती जितली आहे याच्याबद्दल आहे आणि ती जितकी तीव्र आहे त्याच पद्धतीने तोच इष्टदेव, तोच इष्ट संत, तीच इष्ट विभूती आपणाला आपल्या भक्तिभावानुसार कमी जास्त प्रमाणात तीव्रतेने, अतितीव्रतेने किंवा मध्य तीव्रतेने दर्शन देत असते. स्वामी म्हणे येथे नाही अनुमान, प्रत्यक्ष प्रमाण पहावेगा. इथे काही अनुमानाला जागा नाही,
प्रत्यक्ष ही साधना करून पहा, निश्चितच तुम्हाला याचा स्वतःला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. तर हे जे स्वरूप आहे ते मेघवृष्टीमध्ये आपण पान 81 वरती कसं मांडलेलं आहे ते पहा, म्हणजे आपल्या लक्षात येईल की हे जे आता पत्र वाचलं त्याच्या काही खुणा या काव्यामध्ये सुद्धा आपणाला दिसतील. तर ते काव्य आता वाचतो ते आपण नीट ऐका. एक मिनिट हा. ते काव्य असं आहे, गुणाढ्य धनाढ्य सहज स्वरूप. हा, स्वरूप मंदिरी स्वरूपची देव, स्वरूप पितांबरी स्वरूप पुजारी, वामांगी स्वरूप स्वरूप दक्षिणी, ऊर्ध्वधरी कोंदले केवळ स्वरूप, पाठी पुढे नाचे आजूबाजू साचे, मुखी राही वाचे विराट स्वरूप, साधक स्वरूप देवही स्वरूप, देव साधक भक्ती स्वरूप, स्वरूप ते मुक्त वर्णिता अशक्य, मुक्त स्वरूप भक्त विदेही सशक्त, स्वरूप बळाचा नसे आदि अंत, सुवर्ण स्वरूपी स्वयेची श्रीमंत, अलंकारे नाही सुवर्ण श्रीमंत, गुणाकारे नसे स्वरूप श्रीमंत, गुणाढ्य धनाढ्य सहज स्वरूप, ब्रह्मते स्वरूप निरूपे अपूरप, ब्रह्मते स्वरूप निरूपे अपरूप. म्हणजे इथे सुद्धा ब्रह्माला स्वरूपाला निरूप अपरूप म्हटलेलं आहे. म्हणजे स्वरूप सहजतेने गुणाढ्य धनाढ्य सहज स्वरूप, ब्रह्मते स्वरूप निरूपे अपरूप, स्वरूप सहजतेने सर्व दैवी गुणांनी मंडित वैभवाने परिपूर्ण असते. स्वरूप म्हणजे ब्रह्म आणि ब्रह्म म्हणजे स्वरूपच आहे. आणि स्वरूप किंवा ब्रह्म निरूप निराकार असल्याने, म्हणजे मूळ स्वरूपाला किंवा ब्रह्माला रूप नसल्याने आणि त्याला आकार नसल्यानेच अशा निर्गुण निराकार स्वरूपातून आणि ब्रह्मातून हे विविध जादूमयी विश्व कसं जन्माला येतं याचं आपणाला जरी आश्चर्य वाटलं तरी सुद्धा स्वरूप हे मूलतःच गुणाढ्य आणि धनाढ्य आहे. स्वरूपामध्ये सर्व गुण आणि सर्व वैभव आणि संपूर्ण आकार एकत्वाने असल्या कारणाने स्वरूप किंवा ब्रह्म शोधायला गेलं तर ते तसं दिसत नाही, परंतु त्याच्यातीलच वैभवशाली संपदेचा परिणाम म्हणून वेगवेगळ्या रूपाने ज्याला ज्या ज्या भावाने भरायचे त्या त्या भावाने त्याला त्याच्या इष्टदेव रूपाने संत रूपाने स्वरूप किंवा ब्रह्म तुमची जेथली आणि ज्याच्याविषयीची भक्ती असेल तेथली भक्ती फळास येते आणि ती व्यक्ती त्या चैतन्याचा आकार घेऊन तुमच्या मनहृदयात प्रकाशते. तेव्हाच आपण म्हणतो गजानन महाराजांनी मला दर्शन दिलं, स्वामी स्वरूपानंदांनी दिलं, उद्धवलेकरांनी दिलं, कृष्णमूर्तींनी दिलं वगैरे वगैरे. म्हणून जेथली भक्ती असेल आणि ती जेथून तितक्या प्रमाणात असेल तेथून आणि तितक्या प्रमाणातच तुमच्या तीव्रतेनुसारच तुम्हाला तुमच्या इष्टाचं ध्यान त्या निर्गुण निराकार परब्रह्मातून होतं. त्या निर्गुण निराकार परब्रह्म, निर्गुण निराकार ब्रह्म, सत्य, आत्मा, परमात्मा आणि स्वरूप हे वास्तवात स्वरूप, आत्मा, सत्य, परब्रह्म हे सर्व एकच आहेत. आणि म्हणूनच गुणाढ्य धनाढ्य सहज स्वरूप हे जे आपलं स्वरूप आहे ते मुळातच गुणाने मंडित आणि धनाने म्हणजे वैभवाने मंडित असतं. तरी प्रत्यक्षात स्वरूप म्हणून काही दिसलं नाही तरी त्याच्या गुणरूपी, धनरूपी, वैभवरूपी, आकाररूपी, भावरूपी विविधतेतून आपल्या मनाच्या भक्तीनुसार आकाराला येणारे, दर्शन देणारे आपले प्रिय संत, प्रिय देव हेच ते गुणाढ्य आणि धनाढ्य मुळात निरूप असलेल्या, निर्गुण निराकार असलेल्या अशा त्या ब्रह्माचा हाच तो चमत्कार की त्याच्यातूनच आपणाला आपलं इष्ट
तो देव असो, साधू संत असो, गुरु असो, आपल्याला मार्गदर्शन मिळत असतं. त्यांचं दर्शन होतं नव्हे, आपल्या बुद्धीला सरस्वती रूपे प्रेरणा सुद्धा ते देतात. आणि तीच प्रेरणा इथे या गुणाढ्य धनाढ्य सहज स्वरूप हे काव्य लिहिताना या किंचित नारायणाला मिळालेली आहे. आणि या नारायणाला सुद्धा स्वरूप म्हणजे हे जे ब्रह्मरूपी मंदिर आहे, स्वरूपरूपी मंदिर आहे, त्या स्वरूप मंदिरात स्वरूपच देव आहे नव्हे. पूजा करणारा पितांबर नेसून पुजारी सुद्धा स्वरूप आहे. देव स्वरूप, पुजारी स्वरूप, देवारा स्वरूप, डाव्या बाजूला स्वरूप, उजव्या बाजूला स्वरूप, वर स्वरूप, खाली स्वरूप, सर्वत्र स्वरूप किंवा ब्रह्मच कोंडाळलेलं आहे. पाठीपुढे आजूबाजूला, पाठीपुढे नाचतंय स्वरूप, आजूबाजूला साठून स्वरूप राहिलेलं आहे. मुखात स्वरूप आहे आणि सर्वत्र विराट स्वरूपाचं दर्शन होत आहे. इथे साधक स्वरूप आहे, देव स्वरूप आहे. देव आणि साधक मिळून एकूणच भक्त रूपाने, भक्ती रूपाने आहे ते देव आणि साधक मिळून विभक्त नसलेलं असं भक्त स्वरूपच आहे. स्वरूपाचं वर्णन करायचं म्हटलं ते शक्य नाही, कारण स्वरूप हे अतिशय मुक्त आणि विराट आहे. आणि अशा विराट आणि मुक्त स्वरूपाची जो भक्ती करतो तो साधक सुद्धा तितकाच विराट आहे. म्हणून स्वरूप विराट, साधक विराट. त्यामुळे स्वरूप आणि साधक इतके विराट आहेत, इतके सशक्त आहेत की ते खऱ्या अर्थाने विदेही विना देहच कार्यरत आहेत. म्हणून स्वरूप बळाचा आदि अंत नसतो. स्वरूप हे मुळातच, जसं सोनं हे मुळातच श्रीमंत असतं, ते दागिन्यांनी श्रीमंत होत नाही, तसं स्वरूप बळाचा आदि अंत नसतो. सुवर्ण स्वरूपी स्वयंची श्रीमंत, दागिन्याने सोनं श्रीमंत होत नाही, तर सोनं मुळातच श्रीमंत असतं. तसं वेगवेगळे संत महंत देव आणि स्वरूप किंवा ब्रह्म श्रीमंत होत नाही, ते मूळचेच गुणाढ्य धनाढ्य आहेत. फक्त त्यांचे गुणाढ्य धनाढ्य रूप वेगवेगळ्या व्यक्ती देव या रूपाने आपल्याला दर्शन देत असते. अलंकारे नाही सुवर्ण श्रीमंत, गुणाकारे नसे स्वरूप श्रीमंत. दागिन्याने सोनं श्रीमंत होत नाही किंवा गुण आकाराने स्वरूप श्रीमंत होत नाही, तर जे गुण आकार विहीन आहे तेच मुळात एवढे सशक्त आणि संपन्न आहे की त्याच्यातूनच हे अवघे जग जे आपल्याला अद्भुत वाटते ते निर्माण झाले आहे. पण तू जगाच्या पाठी असलेले स्वरूप किंवा ब्रह्म हे नित्य निरंतर निरूपच आहे. हीच ती स्वरूपाची किंवा सत्याची किंवा ब्रह्माची आत्म्याची गंमत आहे. जो निर्गुण निराकार असून सुद्धा त्याने हे सगुण साकार जग जन्माला घातलेलं आहे. आता पुढे 31 क्रमांकाचं पत्र पाहूया. आज आपण 3 पत्र वाचणार आहोत आणि त्यावर अर्थातच समकक्ष जे आहे आपल्याकडे ते वाचणार आहोत. क्रमांक 31 पत्र आहे ते आता आपण वाचूया. जय माताजी. स्वरूपाची खूण घ्यावी कळून, तरीच जीवन सुखमय. सुखमय व्हावा आघवा संसार, संत निरंतर इच्छिती हे मनी जीव शिव दोन्ही. नित्य एकासनी भैसवावे नित्य हृदय मंदिरी. सांडोनिया दूरी अहम ममतेचे बळकट पाश. म्हणून जीवास भवदुःखासी तो एकची कारण. होय विस्मरण स्वरूपाचे ज्यासी निरंतर भान. त्यासी समाधान अखंडित घ्यावा कोण मी हा शोध. व्हावया प्रबोध अंतर्यामी एक वसे नारायण. राहे जो व्यापून चराचर. चराचर रूपे तोच एक साच. प्रत्यय ऐसाच आला मज. चराचर रूपाने तो एकच साचलेला आहे. स्वरूप म्हणून तोच आहे आणि जीवशिव म्हणूनही प्रत्यक्षात एक रूपे स्वरूपच आहे असा मला प्रत्यक्ष प्रत्यय आलेला आहे. आला मजा ऐसा जो का अनुभव, तोची तुम्हा सर्व सांगितला तरी येथे कोणी कोणा. श्रोता वक्ता जाणा तोच एक. आनंदाचा ठेवा झाला मज प्राप्ती. म्हणून शाश्वत समाधान सुख लाभो सकलाच. हीच एक असं स्वामी म्हणे. स्वामी म्हणतात सर्वांना सुख समाधान लाभो हीच एक प्रामाणिक इच्छा आहे. इथे सांगणार तरी कोण आणि ऐकणार तरी कोण. श्रोता वक्ता एकच आहेत. चराचरामध्ये तो एक स्वरूपच साधून राहिलेला आहे. म्हणून अंतर्यामामध्ये असलेला नारायण
तोच चराचर व्यापून आहे आणि तो नारायण दिसत नाही, मात्र चराचर दिसते. चराचराच्या पाठचा नारायण म्हणजे स्वरूप आहे, म्हणजेच ते ब्रह्म आहे, म्हणजेच तो आत्मा किंवा परमात्मा आहे. आता आपण 214-15 पानावरची मेघवृष्टीतली एक रचना पाहू. होल्ड ऑन कर प्लीज. एक मिनिट. हा आता बघा. स्वरूपा वाचून एरवी तो भास, स्वरूप प्रकाशे सहज निराभास. तर आता सगळीकडेच स्वरूप आहे आणि स्वरूपा वाचून जे जे दिसतं ते भास आहे. आणि एकदा स्वरूपाचा प्रकाश पडला म्हणजे सत्याचा प्रकाश पडला की हे भासमान विश्व जे सुरुवातीला मोहमयी मायावी वाटतं ते नाहीच होतं. म्हणून स्वरूप हेच खास आहे, बाकी विश्व हे भास आहे. जोपर्यंत आपल्याला विश्व अद्भुत वाटतं, आकर्षक वाटतं, मायावी वाटतं, तोपर्यंत निश्चित समजा आपण मिथ्या गोष्टीत अडकलेलो आहोत. आणि एकदा का जगाचा निराश झाला, एकदा का जग निश्चित संपलं असं जाणवलं की निश्चित ओळखा आपणाला स्वरूप प्रकाश, आत्मप्रकाश, ब्रह्मप्रकाश प्राप्त झाला. आता ऐका, हे पूर्वी सांगितलेलं आहे, फार सोपं आहे. सारे काही आम्हा विठ्ठला समान, भेदभाव मुळी नाडळती, मूळ ते स्वरूप एकमेव से, तुझेपणा मुळी ठावनसे, स्वरूप विठ्ठल विठ्ठल स्वरूप, सारे एक जात सुख रूप, देह मन सारा इंद्रिय फुलोरा, किरणी आदित्य चैतन्य पसारा, उदित अनुदित किरण संसार, परिसदोदित आदित्य ते सार, ऐसे किरणा परी देह जाये करीती, परिचिरंतन स्वरूपादित्य वसती, अचल अढळ निरामय से, स्वरूपी वसता स्वरूप ते दिसे, स्वरूपा वाचूनी एरवी तो भास, स्वरूप प्रकाशे सहज निरावास. इथे भक्त म्हणत आहे सर्व काही आम्हाला एका विठ्ठलासारखे आहे. मूळ काहीच कुठलाच भेदभाव आढळत नाही. मूळ जे स्वरूप आहे तेच सर्वत्र साठलेलं आहे. इथे दुजेपणाला भेदाला अजिबात वाव नाही. स्वरूपच विठ्ठल आहे आणि विठ्ठलच स्वरूप आहे. सर्व काही एक जात एकाच जातीचं असल्यामुळे स्वरूप आणि विठ्ठल आणि विठ्ठल आणि स्वरूप हे कळल्याने सर्वच एक जातीय एकच असल्याने स्वरूप आहेत. देह मन सारा इंद्रिय फुलोरा, किरणी आदित्य चैतन्य पसारा. जसा सूर्य एकच असतो आणि किरण रूपी त्याचा चैतन्य पसारा असतो, तसं स्वरूप किंवा विठ्ठल एकच आहे. आणि देह मनधारी इंद्रिय फुलोरा धारण करून आलेले जीव हे त्या विठ्ठलाचेच चैतन्ययुक्त रूप आहे. किंवा ज्याला आपण म्हणतो एकाचाच तो चैतन्य विलास आहे. एकाच विठ्ठलाचा एकाच स्वरूपाचा चिदविलास म्हणजे सर्व माणसे पशु पक्षी जीव जगत. जसं एकाच सूर्याचा किरण संभार म्हणजे किरण रूपी संसार, एकच सूर्य एकच आणि किरण अनेकानेक, तसंच स्वरूप एकच विठ्ठल एकच आणि जीव जगत ईश्वर मात्र अनेक. म्हणून एकाच चैतन्याचा हा विलास आहे आणि हा चैतन्याचा विलास म्हणजे स्वरूपाचा विलास आहे. जसं उदित अनुदित किरण संसार, परिसदोदित आदित्य ते सार. सर्वाचं सार आदित्य म्हणजे सूर्य आहे आणि किरणे दिसतात आणि किरणे मावळतात. आदित्य जसाच्या तसाच असतो. तसं जन्माला आलेला मरतो, मेलेला जन्माला येतो, अशाश्वत ते जातं. पण तू त्याच्या पाठचं शाश्वत सूर्यासारखं जे सदोदित सदा उदित असतं
ते स्वरूप किंवा ब्रह्म तसंच असतं. तसेच किरणासारखे आपण सर्व या जीवनात येतो जातो, पण तू सूर्य जसाच्या तसा असतो. तसंच आपलं येणं जाणं हे सूर्याच्या किरणाप्रमाणे आहे. आणि पाठचा सूर्य सदा उदित असतो, तसं आपल्या येण्या जाण्याच्या पाठी सदा उदित कायमस्वरूपी अस्तित्वात आहे. ते ब्रह्म किंवा सत्य किंवा विठ्ठल समजून घ्यावा. म्हणून अचल अढळ निरामय असे स्वरूपी वसता स्वरूप ते दिसे. तर हे सर्व अचल अढळ आणि विश्वमुळाशी असलेलं स्वरूप ज्याला कळलं, त्याला स्वरूप पाहता पाहता तो आपणच स्वरूप असल्याचे जाणवतं. आणि स्वरूपा वाचून इतर सर्व काही भास आहे, मिथ्या आहे, हे त्याला सहजही कळतं. आणि स्वरूप प्रकाश म्हणजे आत्मप्रकाश पडल्यानंतर हे मिथ्या जगत आणि हा मिथ्या भास त्याच्या अंतरंगातून नाहीसा होतो. आता ही 2 पत्र झाली, अजून एक पत्र पाहू आणि आजचं आपण विवेचन थांबवू. हा, जय माताजी. क्रमांक 29 पत्र आहे. सुखाचे निधान एक जनार्दन तयाचे चिंतन घडो नित्य. नित्य घडो मज संतांची संगती जेणे होय मती सुनिर्मळ. सुनिर्मळ मन बुद्धी होता जाण भोग थे तुन सुटे जीव. जीव सुख दुःखे भोगी असंख्यात होऊन या भ्रांत. अहंकारे अहंकारे म्हणे दारापुत्र वित्त गृहादी समस्त माझे माझे. माझे कुळ माझा देश माझा धर्म परी नेणे वर्म कोण मी हे. कोण मी हे आधी घ्यावे समजून अंतर्मुख मन करोनिया मन शांत सुप्रसन्न. शोधावे आपण आपणासी आपणासी शोधू जाता स्वयमेव. विरे देह भाव स्वरूपीच मन बुद्धी होत आली न. मग समाधान अखंडित अखंडित शांती लाभली जयास. काय उणे त्यास त्रिभुवनी एक आत्मरूपाविण स्वामीशी दर्शन तुझे नाही. स्वामी म्हणतात संपूर्ण त्रिभुवनात एक आत्म्याखेरीज मला कुठलेच दर्शन होत नाही. मी माझा मला शोधायला गेलो आणि शोधणाराचा देहभाव विरला आणि मी ज्याला शोधतो तेच होऊन गेलो. स्वरूपातच मनबुद्धी लीन झाली, त्यांचा लय झाला आणि मग आपण स्वरूपच असल्यामुळे अखंड समत्वाच्या अधीन मी राहिलो आणि मला अखंड शांतीचा लाभ झाला. आणि अखंड शांतीचा ज्याला लाभ झाला त्याला या जगात उणे काय राहणार, असं स्वरूपाबद्दल ते म्हणतात. आता आपण सुद्धा पान 89 वरती मेघवृष्टीमध्ये काय आहे ते नीट पहा. तिथे सुद्धा या अर्थानेच सर्व काही आलेले आहे. तर इति आता नेती झाले. बघा, शोधता विश्वाचे या मूळ स्वयेची समूळ नष्ट झालो. देवा तव शोधता दिवाळे निघाले. मी मज ऐसे काही ना उरले. चित्ताला या ध्यास होता तव लागला. मुळासाठी झाले होते वेडे. शोधताना चित्तची हरवले. हरवून तव चरणी ते निमाले. तव प्रीती माझी वेडे पिसे होते. सारीकडे तुझ पाहत होते. एक देव केशव ब्रह्मांडात पाही. वेगळाले ऐसे उरलेची नाही. तुम्ही ऐसे नाही आता उरले. शोधाचे कावाड नष्ट झाले. आता राही तरी तूच देवा राही. ब्रह्मांडात मज स्थान नाही. जलाविन सागर कैसा असत आहे. प्रजेविन राजा कैसा शोभत आहे. पुन्हा दावी तोरा तव देव पण मजविण तव कैसे उरले पण. देवाविना साधक असतची नाही. विना साधक देव कैसा पाही. एक जाता दुजे स्वभावे निमते. मी नसता तू तरी कैसे उरते. मी तू आता सहजची सरले. असणे नसण्याची उरले. इति आता नेती झाले. नसले पणी सारे विश्वंभर उरले. म्हणून इति असा मी शोध घेत होतो. आणि या विश्वाचे मूळ शोधताना ज्याला मी शोधायला गेलो त्याच्यातच मी हरवून माझा मीच नाहीसा झालो. माझं दिवाळं निघालं. आणि जर
तुला शोधताना माझं दिवाळं निघालं आणि मी माझं असं काही उरलंच नाही, तर आता शोधणाराच गेला म्हटल्यानंतर ज्याला शोधायचं इथे गेलं, शोधणार आणि शोधायचं दोन्ही जिथे गेलं तिथे नेती नेती म्हणून जे उरलं तेच तर खरं ब्रह्म आहे. यात फार गमतीन सांगितलेलं आहे. विश्वाचे मूळ शोधायला गेलो आणि मूळ शोधता शोधता स्वतः साधक नष्ट आला. देवाला शोधता शोधता शोधणाऱ्याचे दिवाळे निघाले, तोच नाहीसा झाला. मी माझं असं काही उरलं नाही. चित्ताला त्या देवाचा स्वरूपाचा ध्यास लागला होता. मुळासाठी चित्त वेडं झालं होतं. पण तू शोधताना चित्तच हरवून गेलं आणि चित्त हरवल्यामुळे त्या मुळाशी, त्या देवाशी, त्या स्वरूपाशी, ते त्याच्या चरणाशी ते निमालं आणि चित्तच खऱ्या अर्थाने ब्रह्म झालं. सगळीकडे स्वरूपाच्या प्रीतीसाठी वेडापिसा झालेला हा भक्त, त्याचं मन ते सारीकडे तुलाच पाहत होता तो. आणि नंतर असं झालं की त्याला शोधताना शोधणारा गेला आणि या ब्रह्मामध्ये केवळ एक आणि एक तो केशव म्हणजे चैतन्य देव उरला. आता तू आणि मी असं काही उरलं नाही. त्यामुळे शोधाचे काबाड कष्ट करण्याचं प्रयोजनच उरलं नाही. आता इतकं करून देवा तू राहायचं असेल तर राहा, मला मात्र या ब्रह्मांडात स्थान नाही. मी नष्ट झालो आहे. आता तू असलास काय आणि नसलास काय मला फरक पडत नाही, कारण जिथे मी नाही तिथे तूची गणना करणार कोण. जसं पाण्याशिवाय सागर असत नाही, प्रजा नसेल तर राजा शोभत नाही, असं असताना देवा मी गेल्यानंतर तू असलास आणि नसलास तरी तुझा तोरा तू कुणापुढे मिळवणार. देवाशिवाय साधक नसतो आणि साधकाशिवाय देव नसतो. जर साधक गेला तर देव गेला, देव आणि साधक दोन्ही गेले आणि इथे इथे म्हणणारं सर्वच नेती नेती झालं आणि संपूर्ण विश्व निमालं आणि अखंड ब्रह्मभाव, अखंड परमशांती, अखंड आनंदमयता जन्माला आली. तीच ही स्वरूपाची स्थिती आहे. तर स्वरूपानंदांची 3 पत्र आणि मेघवृष्टीतल्या 3 रचना बघितल्यानंतर प्राध्यापक त्या साधूच्या अलौकिक प्रतिभेने दिग्मूढ झाले आणि खरं सांगायचं तर त्यांनी आता प्राध्यापक त्याच्यापुढे नतमस्तक होऊन धन्योम धन्योम म्हणून आपल्या नियत कर्तव्याकडे परतले. तर श्रोते वाचक हो, स्वरूपानंदांची ही पत्रे आणि या किंचित नारायणाने मेघवृष्टीमध्ये लिहिलेल्या रचना त्या 20 वर्षापूर्वी आलेल्या आहेत आणि त्या 20 वर्षापूर्वी म्हणजे 2002-3 नंतर गेली 15 वर्ष हा माणूस तिथे राहत आहे. म्हणजे त्याचा अर्थ थोडा असा आहे की साधना पूर्ण झाल्यानंतर स्वरूपानंदांनी परवानगी दिली, बाबा तू इथे ये, आठवड्यातून एकदा गुरुवारी ये, तिथे कोण तुला भेटतील त्यांच्याशी तू संवाद साध, त्यांना जे ज्ञान ग्रहण करायचं आहे ते तू दे. माझी तुझ्यावर पूर्ण कृपा आहे आणि त्यांच्याच पूर्ण कृपेने अंकित होऊन गुरु शिष्य संबंध आमचे नसले तरी 20 वर्षापूर्वी पूर्ण साधना झालेला हा एक किंचित नारायण तिथे पावसला जातो. आठवड्यातून 1 दिवस तो तिथे जातो आणि उरलेले 6 दिवस स्वरूपानंद त्याच्याशी बोलत असतात. तो जे बोलतो ते तिथे ऐकायला स्वरूपानंदच ग्राहक म्हणजे ज्ञान ग्रहण करण्यासाठी साधक पाठवतात. तेही धन्य होतात, नारायणी धन्य होतो. आणि खरं सांगायचं म्हणजे ब्रह्मानंदामध्ये तृप्त शांत निवांत होऊन सर्व ब्रह्ममयम सर्व आनंदमयम अशी एक निर्वाणाची निवांत स्थिती असते. ती स्थिती तुम्हाला सर्वांना प्राप्त हो असं शुभचिंतन या रामप्रहरी करतो आणि सत्य इथून तिथून एकच असतं या चिंतनाची तिष्ठी करतो. धन्यवाद. अस्तु. सर्वांना शुभ दिन.